शी व्हॉट नॉनसेन्स. ओ ओ बाई ओ ओ नॉनसेन काय नॉनसेन आमचं रोजचं काम आहे समजलं काय हा यू कम हिअर नॉनसेन मला पण येतं इंग्लिश हा ओ कोणाला भेटायला आलात पण हा नाही कोणाला भेटायचं सांगा तरी ओ ते मोबाईल मध्ये काय बघताय माणसाला विचारा ना लवकर कळतं हा मोहिनी देवकर. मोहिनी हे बघा हे आमच्या मोहिनीचं घर हे पण ते काम काय होतं हा काम काय होतं ते तरी सांगा हा नाही स्थळ बिळ बघायला आला की काय नाही मोहिनी रातोरात फेमस झाली ना ते काय हे मेले हळू रे जरा ते एका हिरो बरोबर ना एका खोलीत बंद झाली होती नाही म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला नाही कोणी सांगितलं नाही म्हणून मी सांगते हो बाकी काय नाही एक मिनिट. तिच्याकडे काम आहे माझं तुझ्याकडे नाही. हा मजा ना ते तुमच्या बंगल्यात आमच्या चाळीत नाही चालत हे सगळं एक्सक्यूज मी, मोहिनी देवकरचं घर हेच का? हो आपण मी ललिता, ललिता कारखानीस. मेकअपची ऑर्डर आहे का? मी मोहिनीची आई. ती आता घरी नाही, मी लिहून घेते. मला एक मिनिट. हा मेकअपची वगैरे ऑर्डर नाही माझी. मी राघवची आई. राघव, माफ करा, कोण? राघव म्हणजे आरके. आरके सुपरस्टार आरके, त्याची आई. आरके, मला जरा मोहिनीशी महत्वाचं बोलायचं. हे बघा मॅडम, तुम्ही आलात तशा परत जा प्लीज. म्हणजे आता बोलण्यासारखं काय राहिलंय तुम्हीच सांगा ना. त्या आरकेला जे बोलायचं होतं करायचं होतं ते त्याचं बोलून आणि करून झालंय. हे बघा, मी त्याच विषयी बोलायला आली आहे. त्याची बाजू घेऊन तुम्हाला काहीही बोलायचं असेल ना तर मला ऐकायचं नाहीये. नाही, तो असेल स्टार जगासाठी, पण तो माणूस म्हणून किती कोत्या मनोवृत्तीचा आहे ते चांगलं कळलंय आता आम्हाला. पहिल्या दिवसापासून ओळख पाळख नसताना माझी मोहिनी त्याच्या नजरेत खुपत होती. बारीक सारीक कारणावरून त्याने सतत तिचा अपमान केला, आरोप केले नाही ते तिच्यावर. माझ्या मोहिनीनं त्याचा जीव वाचवला, त्याला याची जाणीव आहे. त्याला नसेल पण मला आहे ना, म्हणून तर मी इथे आले मोहिनीचे आभार मानायला. हे बघा, ही असली ढोंग माझ्यासमोर करू नका. माझी मोहिनी खरंच खूप साधी आहे. ढोंग वगैरे करायची असते तर मी इथे आले असते का? मला खरंच मोहिनीची माफी मागायची आणि तिचे आभारही मानायचे. ठीक आहे, पण येऊ घरात? या, पण मोहिनी घरी नाही आता. हरकत नाही, ती येईपर्यंत थांबेन मी. या, चप्पल तेवढी. हो हो, काढते ना, इथेच ना. बसा, एक मिनिट. बसा. हे काय करताय तुम्ही? शिवणकामाची कामं घेतलीत. कधीपासून करताय हे काम? आजपासूनच. काय आहे, तुमच्या मुलाच्या उद्दामपणामुळे आमच्या हातचं काम गेले ना. काहीतरी व्यवस्था बघायलाच पाहिजे. 2 वर्षांनी ब्युटी पार्लर मध्ये काम करायचंय तुला. 2 वर्षात लोकांच्या आवडीनिवडी, फॅशन, हेअरस्टाईल सगळं चेंज होतं बघ. त्यामुळे लेटेस्ट ट्रेनिंग घेतल्याशिवाय आम्ही तुला अपॉइंट नाही करू शकत. मी करेन ना ट्रेनिंग. ठीक आहे, पुढच्या महिन्यामध्ये आमचा एक कोर्स आहे, फक्त 16,000 रुपये. तो तू पूर्ण कर आणि जॉईन कर. बरं, कळवते मी. थँक्यू.
माझ्या मुलाच्या चुका जस्टिफाय करायला मी इथे आले नाहीये. मला माहिती आहे तुम्ही एका डिफिकल्ट फेज मधून जाताय आणि मला खरंच तुमच्यासाठी काहीतरी करायचंय. आम्हाला कोणाच्याही उपकारांची गरज नाहीये. उपकार कसले हो? आणि मी काय उपकार करणार तुमच्यावर? तुमच्या मुलीने माझ्या मुलाला संकटातून बाहेर काढलंय. मला फक्त एकदा तिच्याशी बोलायचंय. आर्केंच्या आई आल्यात. त्यांना तुझ्याशी बोलायचंय काहीतरी. एक मिनिट, आरकेची आई आपल्या घरी? हो, येशील ना मग थोडा वेळ? हो आले, मी घराजवळच आहे, मी येते लगेच. ठीक. थँक्यू. तुम्ही मोहिनीला फोन करून लगेच बोलवून घेतलात. चल पार्टनर, लग जा काम पे. मी हॉल आणि किचन साफ करते, तू बाथरूम आणि टॉयलेट करून घ्या. चल. मला नाही जमणार आहे. ए, का नाही जमणार? मैं हूं ना, मैं सिखाती हूँ तुझे. हाँ चल. ती डोकं खराब आहे का तुझं? मला हिरोईन व्हायचं आणि तू मला बाथरूम साफ करायला सांगते. मी नाही करणार. तुझ्याकडे चॉईस नाही मला. आणि अख्ख्या घराच्या मनाने बाथरूम आणि टॉयलेट साफ करणं सोपं आहे. कुठलंही काम मनापासून केलं ना ते छोटं आणि मोठं नसतं. आपल्याच इंडस्ट्रीतली उदाहरणं आहेत. एक मोठे सुपरस्टार बस कंडक्टर होते, एक डिरेक्टर ते दर्जी होते, आणि एक कमालीचा कॅरेक्टर आर्टिस्ट. अरे त्यांचं टेलरिंगचं दुकान होतं. त्या सगळ्यांना आपल्या कामाचा अभिमान होता. त्यांनी मेहनत केली आणि मग झाले ते सुपरस्टार, डिरेक्टर. तुला सुपरस्टार व्हायचंय ना? व्हायचंय ना? चल मग एक ग्लव्ह उचला, ती बकेट घे आणि कामाला लाग. चल. गुड गर्ल. अभी तक खाना है जो पकाना, और ये आ गई डकार देने. सुपरस्टार. माझं घर सुद्धा असंच होतं. लहानपणी मी सुद्धा असंच चाळीतच वाढले. मग तुम्हाला आमची परिस्थिती समजत असेल ना? आणि हे जे काही तुम्ही आत्ता सांगताय ना मला, ते चॅनलवाले जेव्हा इंटरव्ह्यू घ्यायला येतील ना तुमचा, त्यावेळेला त्यांना सांगा. नमस्कार. तुला तुझं काम सोडून यावं लागलं ना? तरी मी तुझ्या आईला म्हटलं होतं की तुझं काम झाल्यावर तिला बोल. का आलाय तिथे? मी खरं तर तुझे आभार मानायला आले आणि तुझी माफी मागायला सुद्धा. त्या दिवशी व्हॅनिटीमध्ये राघवची खूप काळजी घेतलीस तू, आणि राघवला सुद्धा हे जाणवलंय कुठेतरी. मनाने खूप चांगला आहे तो. हा म्हणा,
रागाच्या भरात तो काय बोलतोय ह्याचं भान राहत नाही त्याला. त्यांचा राग आम्ही भोगतोय. हे बघ, त्या दिवशी जे काही घडलं त्यासाठी आय एम रिअली सॉरी. मुलाने केलेल्या चुकीसाठी आईला माफी मागावी लागते. काय करणार, आईचं काळीज आहे ना. माझा मुलगा आहे तो, आणि तो असा काय हे मी नाही सांगू शकत तुला. शालिनी ताई, तुम्ही समजू शकता ना, आपल्या मुलांना वाढवण्यासाठी आपण किती कष्ट घेतो, पण ती मुलं मोठं झाल्यावर आपलं ऐकतातच असं नाही. राघवला मी किती वेळा समजावलं, पण तो नाही ऐकत माझा. मोहिनी, तुझे हे उपकार मी काय? एक विनंती करायची. कसली? काल सेटवर जाण्यासाठी मी तुला मदत केली हे राघवला कळता कामा नये. माझा मुलगा चुकलाय आणि म्हणून मी तुला मदत केली. पण हे जर त्याला कळलं ना, तर तू माझ्यावर खूप चिडेल. पहिल्यांदाच तुम्ही घरी आलाय. बसा ना, मी पटकन चहा घेऊन येते. चहा प्यायल्याशिवाय जाऊ नका. बसा बसा, 2 मिनिटं बसा, पटकन घेऊन आले. बरं. इकडे ये, इकडे ये. अशी काय अर्धवट बोलून निघून आलीस तू? हं? आई, माझ्या एक गोष्ट नीट लक्षात आली. कुठली? तो आरके असा का झाला ना, याचं उत्तर मिळालं मला. म्हणजे म्हणजे आता त्यांनी मला मदत केली हे उघडपणे सांगायला काय प्रॉब्लेम आहे त्यांना? आई आहेत ना त्या. मग हे असं वागून पाठीशी का घालतायत? तू आई झालीस ना की तुला कळेल सगळं. लेकरू हट्टी असलं ना की आईची अशीच कुचंबणा होते. मग चांगुलपणा सुद्धा असा लपून छपूनच दाखवावा लागतो, आणि त्यांनी तो दाखवला ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. मी पण जरा रागवूनच बोलले ग त्यांच्या बरोबर, पण मला वाटतं त्या मनानं निर्मळ आहेत. एक मिनिट, एक मिनिट, तू कुठे चाललीस? कप बशी घे, चहा द्यायचा ना त्यांना, पूस आणि स्वच्छ. मला वाटलं मी तुझी हिरोईन होणार आहे. तुझ्या डोळ्यात पाहिलं ना की मला मिस वर्ल्ड सारखं फिरलो. यू आर माय ड्रीम. विदाउट यू मी काहीच नाही. आणि मला माहिती आहे की तू सुद्धा माझ्याशिवाय कंप्लीट नाही. चल. चहा घ्या.
घर छान आहे तुमचं. तुम्ही बस. ते थोडंसं फक्त मगाशी काम करत बसले होते ना, ते काढलंय. हो, पसाऱ्याशिवाय घर कसं? हो ते आहे. आणि त्याच्या बहिणीच्या रोलसाठी कास्ट झाली होती ना ती. पण ती फिल्म बंद पडली ना. खरंय का हो हे? हां, बरं मला सांगा, तुम्ही तिघीच राहता का इथे? नाही नाही, म्हणजे माझी मोठी मुलगी कार्तिकी, मोहिनी आणि त्यांची आत्या पिंकी. आत्या? प्रतापरावांना बहीण पण आहे आणि ती ह्यांच्या टचमध्ये पण आहे. आणि ह्यांचे बाबा ते कुठे असतात, काय करतात ते? ते आत्ता बाहेर गेलेत. ते बघा, ते त्यांचे फोटो. प्रतापराव नर्सिंग माझे बाबा आहेत. ती मुलगी प्रतापरावचं नाव घेत होती आणि इथे हा फोटो कुठल्या तरी वेगळ्याच व्यक्तीचा आहे. काय प्रकार आहे हा? काय झालं? कसला एवढा विचार करताय? काही नाही अगं, तुझे बाबा जुन्या पिक्चर मधल्या हिरो सारखे दिसतात ना. अरे देवा, मी विसरले, मला एक महत्वाची मीटिंग आहे, मला निघावं लागेल आत्ता. आणि राघव जे काही बोलला ते विसरून जा. तू खूप काही केलंयस त्याच्यासाठी आणि मी ते कधीही विसरणार नाही. शालिनी ताई, आत्ता चहा राहू दे, मी परत कधीतरी येईन चहासाठी. मी सांगितलं तेवढं लक्षात ठेवशील. तुला सेटवर यायला मी मदत केली हे राघवला कळू देऊ नकोस. मोहिनीची आई येते. घ्या झोपा काढायच्यात तर कैता कशाला कामावरती. उठ. झालं का ओरडतीस? का ओरडतीस? उठ लवकर, चल उठ. ओ, मारू नका तुम्ही. मारू नका काय? उठ. डोंट टॉक टू मी लाईक दॅट. अरे वा, शिकलेली दिसतेस. मग एवढे पण मॅनर्स नाहीत. माझ्या पलंगावर एसी लावून इथे झोपा काढतेस ती. काय झालं मॅडम? हा,
काही प्रॉब्लेम झाला का? प्रॉब्लेम इथे कामावर येऊन झोपा काढते ही मुलगी. बघते हिला आता कोण कसं काम देत ते. चला उठा निघा. नाही सॉरी मॅडम, चुकून झपकी लागली असेल तिची. माझी बाची आहे ती. भाची आहे मग घरी जाऊन मांडीवर बसून तिचं लाड करायचे. इथे नाही, इथेही अशी झोपा काढते. काही लाज नावाची चीज आहे की नाही तिला? आई बापाने काही शिकवले की नाही? आई बापावर जायचं नाही मॅडम. माझ्यावर आवाज चढवतेस तू पण त्यातलीच. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. तुझी पण कंप्लेंट करते मी. थांब आता. काय कंप्लेंट करायची ती करा, पण जेवढं काम केलं ना त्याचे पैसे द्या, मग जातो आम्ही. पैसे? झोपा काढायचे पैसे हवेत? पैसे तुझ्या ॲपवाल्याकडे माग. मी त्याच्याकडे रिफंडच मागणार आहे. चला मॅडम एकदा हॉल बघून घ्या, मी काम निघा, केलंय निघा. पूर्ण. अहो, तुम्ही निघा. पैसे द्या, असं काय चला, करताय? चला, तू पण जावं. चल चल. घनश्याम, हो हे राहू दे. हे बघा, काल तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, व्हॅनिटीमध्ये अडकलो होतो आम्ही. व्हॅनिटीमध्ये अडकलो नव्हतो, अडकवलं होतं. तिला हे चांगलं माहिती होतं की माझ्याबरोबर एखादं फोटोशूट करून तिला ती प्रसिद्धी मिळणार नाही. हां, पण माझ्याबरोबर अडकली आहे या न्यूजमुळे प्रसिद्धी नक्की मिळेल. मला क्लॉस्ट्रोफोबियाचा त्रास आहे आणि हे हिला चांगलं माहिती होतं आणि याच गोष्टीचा फायदा घेतला आणि माझ्या जीवाशी खेळली आहे ही. म्हणून मी सांगितलं की हिला कामावरनं काढून टाका. ये बात. झाली क्लिप बघून? तर ते हां, बघा. सर, माझ्या मोबाईलमध्ये ते क्लिप आपोआपच आलेली होती. येणारच. एवढं काय टेन्शन घेतोय पंढरी? अरे एवढं काम करता, थकता तुम्ही. थोडा ब्रेक तुम्हालाही हवा नाही का? बघा, एन्जॉय. सर, तुमच्या बाबतीत असं व्हायला नको होतं. हां, म्हणजे तुमची बदनामी म्हणजे बदनामी काय? एनी पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी. पब्लिसिटीचंही पैशासारखं असतं. ज्याची लायकी आहे त्यालाच मिळते. आरकेला साधा ठसका लागला तरी पब्लिसिटी होते नाही का पंढरी? मग आता एवढं मोठं भांडण झालंय, न्यूज होणार ना. कितव्यांदा बघताय क्लिप? गुड. आरकेच्या सिनेमासारखंच त्याच्या व्हायरल न्यूजलाही रिपीट ऑडियन्स आहे. बरं वाटलं. गुड. आरकेचा लाईफ हा एक सिनेमा आहे. असणारच की. तुम्ही कसं ते सिनेमात विलनचा माज उतरवता, नक्कीच तसंच. बरं झालं त्या पोरीची लायकी काढली सर तुम्ही. पण सर, विलन कसा तगडा भेटला ना. तुमच्यासारख्याला नडली म्हणजे पोरगीत दम आहे पंढरी. पोरी दम आहे. त्या दिवशी आपल्या घरात चोरून एक मुलगी शिरली होती दारू पिऊन.
नाही साहेब. नोकर आरकेचा आहेस, मोहिनीचा नाही. पगार आरके देतो, मोहिनी नाही. हे लक्षात ठेवायला हवं होतंस. आता आयुष्यात परत कधीही दिसायचं नाही. हे तर च्या हातात धरला होतास ना मोबाईल, तो हात घालेन मिक्सरमध्ये. बाकी पगार आणि या मोबाईलचे पैसे बंटी देईल. निक. हॅलो, बोल मुकुंद. ए मोहिनी, काय करतेस? काय करणार आता? होतं ते काम कायमचं बंद झालं, आता नवीन काम शोधते. आता काही गरज नाहीये त्याची. का? आपली फिल्म परत फ्लोअरवर जातीये. पण तो आरके मला सेटवर पाऊल सुद्धा टाकू देणार नाही. अगं नाही, आपली फिल्म नाही चालू झाली आहे. पण काय? मला आत्ताच्या आत्ता येऊन भेट विक्रांत चौकात. प्लीज, नाही म्हणू नको. पण काय झालंय ते तर सांगशील. अगं मला सॉलिड सरप्राईज द्यायचंय तुला, ते तर देऊ दे ना. रिक्वेस्ट करतोय मी तुला, आत्ताच्या आत्ता इथे ये. मोहिनी, आहे बघ, मी तुझ्याकडून कधीच काहीच मागितलं नाहीये, बरोबर? पण आत्ता मागतोय. प्लीज लगेच निघ आत्ता इथे आणि मला भेट. बरं, पोचतेच मी. ओके, बाय, सी या. ए मोहिनी, काय रे, का बोलवलंच मला एवढ्या घाई घाई? एक काम कर, हा रुमाल बांध तुझ्या डोळ्याला. काय? काय झालंय तुला मुकुंद? वेडा झालायस का? हो, तुझ्यासाठी. तुझ्यासाठी एक खूप मोठं सरप्राईज आहे ना, असं म्हणायचं होतं मला. आणि सरप्राईज हे असंच देतात, नाही का? ए प्लीज मोहिनी, नाही म्हणू नकोस ना, नाहीतर मी असं समजेन की तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये. बरं दे, बांधते. तुझ्यावर विश्वास नसायला काय झालंय? हे घे. बरं, एक काम कर, तूच बांध. हा? बांधतोयस ना? हो. बांध. तू पण ना काय ना काहीतरी नवीन नवीन काढत असतोस. मुकुंद, खरंच या सरप्राईजची वगैरे गरज आहे का? बापरे, काय रे? हो बांधलंस? हो. दिसत नाहीये ना तुला? नाही दिसत आहे. आता पट्टी बांधल्यावर कसं दिसेल मुकुंद? चल, माझा हात पकड आणि चल इकडे. कुठे? सावकाश. हा, इथे सरळ. बापरे, चल. अरे थोड़ा पेशेंस ठेव. काय ना, सब्र का फल मीठा होता है, पर मुकुंद के सरप्राइज का फल डबल मीठा होता है, ह्यूज होता है, ग्रैंड होता है और फिल्मी होता है. टडा.